हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स म्हणजे काय बघितलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ इनहेरिटन्स बघणार आहे. इनहेरिटन्स म्हणजे काय? बेस क्लासच्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट्स करायचं असेल तर आपण काय करू शकतो? इनहेरिटन्स कन्सेप्ट वापरू शकतो. द टाईप्स ऑफ इनहेरिटन्स इन जावा. मल्टिपल टाईप्स आहेत इनहेरिटन्समध्ये. कुठले कुठले? सिंगल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, हायरार्चिकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. त्याच्यातलं आपण आता सिंगल इनहेरिटन्स बघूया. इन सिंगल इनहेरिटन्स सब क्लासेस इनहेरिट्स द फीचर्स ऑफ वन सुपर क्लास. आता एक काय झालं, आता एक एक्झाम्पल इमेज बघा. हा काय झाला तुमचा क्लास ए, हा काय झाला तुमचा पॅरेंट क्लास, आणि क्लास बी हा काय झाला तुमचा चाइल्ड क्लास. आता सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय? सब क्लासेस म्हणजे काय? चाइल्ड क्लास इनहेरिट्स द फीचर्स ऑफ वन सुपर क्लास. सुपर क्लास म्हणजे पॅरेंट क्लास. आता म्हणजे काय? सब क्लासच्या मध्ये इनहेरिट्स काय करू शकतो आपण? पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट्स म्हणजे फीचर्स इनहेरिट्स करू शकतो. कुठल्या? फक्त एकच सुपर क्लासच्या प्रॉपर्टीज आपण इनहेरिट्स करू शकतो. त्याला आपण काय म्हणायचं आहे? सिंगल इनहेरिटन्स. तर एक एक्झाम्पल बघूया सिंगल इनहेरिटन्सचं. क्लास 1 बेसिक एक्झाम्पल आहेत, सिम्पल एक्झाम्पल आहेत. इन डिटेल एक्झाम्पल्स आपण तुम्ही ॲज प्रॅक्टिससाठी सुद्धा करू शकता. क्लास 1 मी काय केलेलं आहे? क्लास 1मध्ये पब्लिक व्हॉइड प्रिंट ग्रीक नावाची काय घेतलेली आहे? मेथड घेतलेली आहे, आणि त्याच्यामध्ये मी ग्रीक्स हा शब्द मी काय केलेला आहे? प्रिंट केलेला आहे. नेक्स्ट हा माझा काय झाला? क्लास 1 हा माझा झाला पॅरेंट क्लास म्हणजे सुपर क्लास. आणि नेक्स्ट क्लास 2 एक्सटेंड्स 1 म्हणजे जर एक्सटेंडचा अर्थ काय? जर तुम्हाला पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज इनहेरिट्स करायच्या असतील तर आपल्याला कुठला कीवर्ड वापरायचा आहे? एक्सटेंड्स हा कीवर्ड वापरायचा आहे. आणि 1 हा काय झाला माझा पॅरेंट क्लासचं नेम आहे क्लास 1. म्हणजे क्लास 2 हा माझा झाला बेस क्लास, एक्सटेंड्स 1 म्हणजे 1 हा माझा झाला पॅरेंट क्लास. आता मी ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे? एक प्रिंट फंक्शन घेतलेलं आहे फॉर, आणि त्याच्यामध्ये मी फॉर प्रिंट केलेला आहे. नेक्स्ट मेन मेथडमध्ये मी काय केलेली आहे? कुठल्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे म्हणून मी सांगितलं आहे. डिराइव्ड क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करायला लागतो आहे. डिराइव्ड क्लास म्हणजे कुठला? चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लासचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. 2G = न्यू 2 मी काय केलेलं आहे? डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. काय केलेलं आहे मी? 2 हा माझा सब क्लास आहे. सब क्लासचा मी म्हणजे डिराइव्ड क्लास आहे त्याचा मी ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर G.print ग्रीक्स, G.print फॉर म्हणजे ग्रीक्स म्हणजे कुठला? माझा पॅरेंट क्लासची प्रॉपर्टी आहे. फॉर ही माझी चाइल्ड क्लासची प्रॉपर्टीज आहे. परत मी काय केलं आहे? पॅरेंट क्लाससुद्धा काय केलेलं आहे? परत एकदा हे केलेलं आहे. गिक्स नावाची माझी प्रिंट केलेली आहे मेथड. आता आउटपुटमध्ये काय दाखवणार आहे? दोन्ही पॅरेंट क्लासच्या आणि चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज काय होणार आहेत? ज्या आपण कॉल केलेल्या आहेत त्या आपल्याला डिस्प्ले होणार आहेत. फक्त आपण काय केलेलं आहे? तर डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला असला तरी काय होणार आहेत? पॅरेंट क्लासच्या जे प्रॉपर्टीज असतील त्याचा डेटा आपण डिटेल्स आपल्याला दिसणार आहेत. का? कारण आपण ते इनहेरिट्स केलेले आहेत, एक्सटेंड्स केलेलं आहे. एक्सटेंड्स केल्यामुळे काय होणार आहे? आपल्या पॅरेंट क्लासमध्ये जेवढ्या तुम्ही मेथड्स असतील, व्हेरिएबल्स असतील किंवा फंक्शन्स वापरलेले असतील ते सगळे आपल्याला कुठं होणार आहेत? डिराइव्ड क्लासमध्ये कॉपी होणार आहेत. आणि डिराइव्ड क्लासमधल्या प्लस पॅरेंट क्लासमधला जे डेटा असेल तो आपल्याला इथं डिस्प्ले होणार आहे. बघा गिक्स हा माझा कुठे मी प्रिंट लिहिलेला आहे मेसेज गिक्स पॅरेंट क्लासमध्ये, फॉर परत चाइल्ड डिराइव्ड क्लासमध्ये, आणि परत गिक्स माझं कुठं आहे? पॅरेंट क्लासमध्ये. समजलं? सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय? सिंगल इनहेरिटन्स म्हणजे बेस क्लासच्या प्रॉपर्टीज डिराइव्ड क्लासमध्ये घ्यायच्या असतील तर आपण काय करू शकतो? फक्त दोनच क्लास असतील, एक बेस क्लास म्हणजे पॅरेंट क्लास आणि एक चाइल्ड क्लास असेल तर आपण काय करू शकतो? सिंगल इनहेरिटन्स वापरू शकतो. म्हणजे काय होणार आहे? एका क्लासमध्ये तुम्हाला त्याच्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीजसुद्धा कॉपी करून घेता येतात. कधी? जर तुम्ही सिंगल इनहेरिटन्स वापरला तर. सेकंड आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स. सेकंड कुठला आहे? मल्टी लेवल इनहेरिटन्स. फर्स्ट सिंगल इनहेरिटन्स, सेकंड
मल्टी लेवल इनहेरिटन्स. आता मल्टी लेवल इनहेरिटन्स कसं वर्क करते बघा. इन मल्टी लेवल इनहेरिटन्स ए डिराइव्ड क्लास विल बी इनहेरिट्स ए बेस क्लास अँड ॲज वेल ॲज द डिराइव्ड क्लास ऑल्सो ॲक्ट ॲज अ बेस क्लास टू अनादर क्लास. म्हणजे काय बघा, हा झाला फर्स्ट बेस क्लास, म्हणजे पहिला बेस क्लास म्हणजे पॅरेंट क्लास. परत बेस क्लास ए माझा आहे, त्याच्यानंतर दुसरा माझा बी. तर ए आणि बी जर दोन असते तर पहिला झाला ए पॅरेंट क्लास, बी चाइल्ड क्लास. आता बी नंतर परत एकदा सी क्लास घेतलेला आहे मी, मल्टी लेवल म्हणजे लेवल झाले बी. आणि जर बी माझा एक आणि ए आणि बी दोन क्लास असतील तर काय झाला, ए हा माझा पॅरेंट, बी झाला चाइल्ड. आता मी काय केले, सी परत एक क्लास घेतलेला आहे म्हटल्यानंतर सी क्लास माझा परत काय झाला, चाइल्ड क्लास झाला आणि सीचा पॅरेंट क्लास कुठला झाला, बी झाला. समजलं. जर तुम्ही एकापेक्षा जास्त, एक पॅरेंट क्लास बाय डिफॉल्ट असणारच आहे जर तुम्ही क्लास डिक्लेअर केलेला असेल तर, त्याच्यानंतर तुम्हाला किती क्लास डिक्लेअर करायचे आहे त्याच्यावरती ठरणार की तुम्ही कुठल्या प्रकारचा तुम्हाला काय करायचं आहे, इनहेरिट्स कन्सेप्ट वापरायचे आहे, म्हणजे टाईप्स वापरायचे. आता आपण मी काय केलेलं आहे बघा, मल्टी लेवलमध्ये काय होणार आहे, मल्टी लेवल इनहेरिटन्समध्ये काय होणार आहे, फर्स्ट क्लास ए माझा पॅरेंट क्लास झाला, क्लास बी हा माझा चाइल्ड क्लास झाला. कधी जर दोन क्लास असतील त्यावेळेला. आता मल्टी लेवल म्हणजे मी काय झालं, अजून एक क्लास ॲड केला, क्लास सी. मग क्लास सीचा पॅरेंट क्लास ए होणार नाही आहे, क्लास सीचा पॅरेंट क्लास कुठला झाला, बी. म्हणजे काय झाला, जर क्लास ए आणि क्लास बी असता तर बी माझा चाइल्ड क्लास आहे, प्लस नंतर क्लास सी जर तुम्ही ॲड केला तर तुम्हाला ए आणि बी मधल्या प्रॉपर्टीज कुठे येणार आहेत, सीमध्ये. कारण सीचा पॅरेंट क्लास कुठला झाला, बी. म्हटल्यानंतर त्याला काय म्हणायचं आहे, इंटरमिडिएटरी क्लास. कुठला, बी म्हणजे इंटरमिडिएटरी क्लास. समजलं. मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय, एक एक्झाम्पल बघूया. सिम्पल एक्झाम्पल आहे, क्लास 1. त्याच्यामध्ये सेम एक्झाम्पल आहे, मी एक मेथड घेतलेली आहे, मेसेज प्रिंट केलेला आहे. त्याच्यानंतर क्लास 2ला एक्सटेंड्स 1 केलेलं आहे. एक्सटेंड्स 1 म्हणजे हा माझा 1 क्लास नेम आहे. म्हणजे काय झालं, क्लास 2मध्ये काय झालं, क्लास 1च्या प्रॉपर्टीज कॉपी झाल्या. नेक्स्ट एक्सटेंड्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक प्रिंट मेथड लिहिलेलं आहे आणि एक मेसेज लिहिलं आहे. नेक्स्ट परत मी सी, जसं आम्ही सांगितलेलं आहे, क्लास 3 डिक्लेअर केलेला आहे आणि क्लास 2 एक्सटेंड केलेला आहे. म्हणजे काय झालं, क्लास 2मध्ये काय झालेलं होतं, पॅरेंट क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज कॉपी झालेल्या होत्या. म्हणजे आता काय झालं, 2मध्ये क्लास 2 एक्सटेंड्स केल्यामुळे काय झालं, पॅरेंट क्लास प्लस क्लास 1 आणि क्लास 2मधल्या सगळ्या प्रॉपर्टीज काय झाल्या, एक्सटेंड झाल्या कुठं, क्लास 3मध्ये. समजलं मल्टी लेवलचा अर्थ. जर तुम्ही मल्टी लेवल इनहेरिटन्स वापरत असाल तर काय होणार आहे, क्लास ए आणि क्लास बी जर तुम्ही केला तर काय होणार आहे, क्लास बी एक्सटेंड्स केला क्लास 1 एक्सटेंड केल्यामुळे काय झालं, पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज तुम्हाला चाइल्ड क्लासमध्ये दिसल्या. नेक्स्ट आता क्लास 3 ॲड केला आहे, पण 3मध्ये एक्सटेंड्स 2 केलेलं आहे. बाय डिफॉल्ट 2मध्ये काय होतं, इनहेरिट्स एक्सटेंड्स केल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज कॉपी झाल्या होत्या. त्या क्लासमधल्या ज्या डिक्लेअर केलेल्या मेथड किंवा व्हेरिएबल्स असतील ते कुठं होणार आहेत, क्लास 3मध्ये काय झालेले आहेत, कॉपी झालेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मी काय केलेलं आहे, मेसेज प्रिंट केलेले आहेत. बघा इथं क्लास 3मध्ये सुद्धा मी एक मेसेज प्रिंट केलेला आहे. तर मेन मेथडमध्ये कशाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे मी, क्लास 3चा जो डिराइव्ड क्लास असेल. आता ह्या एक्झाम्पलमध्ये डिराइव्ड क्लास कुठला आहे, क्लास 3 हा माझा काय झाला, डिराइव्ड क्लास आहे. मी डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला का, कारण डिराइव्ड क्लासमध्येच बाय डिफॉल्ट क्लास 2 आणि क्लास 1च्या सगळ्या प्रॉपर्टीज कॉपी केलेल्या आहेत, झालेल्या आहेत. कधी, जेव्हा आपण क्लास 2 एक्सटेंड्स केलेला आहे त्यामुळे, आणि क्लास 2मध्ये क्लास 1 एक्सटेंड केलेला आहे म्हणजे क्लास 1च्या प्रॉपर्टी क्लास 2मध्ये कॉपी झालेल्या आहेत. आणि क्लास 1 आणि क्लास 2च्या मिळून काय झालं, क्लास 3मध्ये काय झालेल्या आहेत, प्रॉपर्टीज कॉपी झालेल्या आहेत. म्हणून आपण काय केलं, डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मी सगळ्या मेथड्स काय केलेले आहेत, ऑब्जेक्ट थ्रू कॉल केलेले आहेत. आणि मला काय झालं, आउटपुट डिस्प्ले झालं. समजलं. सिंगल इनहेरिटन्स आणि मल्टी लेवल इनहेरिटन्स. नेक्स्ट आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स जावाला सपोर्ट करत नाही, त्याच्यासाठी आपण काय वापरायचं आहे, इंटरफेस वापरायचं आहे. ते आपण बघूयात. मल्टिपल इनहेरिटन्स ज्यावेळेला आपण शिकणार आहे त्यावेळेला. आणि लास्ट वन आहे हायब्रिड.
ते आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण इनहेरिटन्स म्हणजे काय एवढंच बघितलेलं होतं. कशा पद्धतीने इनहेरिटन्स वर्क होते, कशा पद्धतीने एक क्लास दुसऱ्या क्लासमधल्या प्रॉपर्टीज कॉपी करते हे बघितलेलं. आता आपण काय बघितलेले, टाईप्स ऑफ इनहेरिटन्समध्ये सिंगल लेवल इनहेरिटन्स. सिंगल लेवल इनहेरिटन्समध्ये 2 क्लास असतात, एक पॅरेंट क्लास आणि एक चाइल्ड क्लास. पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज आपण एक्सटेंड्स कीवर्ड वापरून काय करू शकतो आहे, चाइल्ड क्लासमध्ये कॉपी करू शकतो आहे. आणि सेकंड टाईप होता मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स म्हणजे काय होणार आहे, 2 पेक्षा जास्त क्लास असतात आणि 2 पेक्षा जास्त क्लास असल्यानंतर आपल्याला आपल्या क्लासच्या म्हणजे क्लास फॉर एक्झाम्पल क्लास ए बी आणि सी म्हणजे 3 क्लास आहेत. तर क्लास बी हा आपला काय झाला, सीचा ॲज अ पॅरेंट क्लास म्हणून सुद्धा वर्क करतो आहे. तसाच क्लास एचा तो चाइल्ड क्लास असणार आहे, तसाच क्लास सीचा तो पॅरेंट क्लास असणार आहे. समजलं मल्टी लेवल आणि सिंगल इनहेरिटन्स. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणजे काय, परत नेक्स्ट मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय आणि हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे काय. ओके, नाऊ वी आर स्टॉप हिअर. थँक यू.